आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसंच मानाचे वारकरी बाबासाहेब माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांच्या समवेत केली। आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक तसंच मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांच्या समवेत केली। त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सुरेश खाडे, आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते। यावेळी बोलताना श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचं काम पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कोणावरही अन्याय न करता सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। या ठिकाणी प्रशासन मालकांनी आणि पालकमंत्र्यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरचा विषय देखील ठेवला आणि आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे। काही लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत। बहुतांश लोकांना आता हे लक्षात आलेलं आहे की त्यांनी मनात घेतलं त्याहीपेक्षा चांगलं पुनर्वसन आम्ही देतो। काही थोडक्या लोकांच्या मनातल्या शंका देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करून दूर करू आणि माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये आजपर्यंत झालेल्या पुनर्वसनापेक्षा उत्तम, चांगलं आणि मोठं पुनर्वसन हे या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये देतो। एकही व्यक्ती शिल्लक ठेवणार नाही की ज्याला आम्ही समाधानी करणार नाही। 100% लोकांचं समाधान हे करण्याचा उद्देश घेऊनच हे आम्ही करतो। कारण आम्हाला माहिती आहे आज 30-30 लाख लोक ज्यावेळी पंढरपूरमध्ये येतात मनामध्ये भीती असते, काय होईल। ही शिस्तीची माणसं आहेत, एकमेकाला सांभाळून घेणारी माणसं आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे अपघात हा सांगून येत नाही। त्यामुळे प्रशासनापासून मुख्यमंत्र्यापर्यंत, पालकमंत्र्यापासून तर आमदारांपर्यंत सगळ्यांच्या मनामध्ये वारी संपतपर्यंत, आषाढी संपतपर्यंत, दुसरा दिवस होतपर्यंत आणि वारकरी सुखरूप घरी जातपर्यंत एक अनाहूत भीती असते की सगळं नीट झालं पाहिजे। पांडुरंगाच्या कृपेनं ते नीट होतंच, पण केवळ पांडुरंगाच्या भरोशावर हे सोडून चालणार नाही। आपल्यालाही व्यवस्था कराव्या लागतील या वाढत्या संपूर्ण वारकऱ्यांकरता आणि आता देशभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या योग्य व्यवस्था व्हाव्यात या दृष्टीनं खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी सुरू केल्या आहेत। या प्रसंगी शासकीय महापूजेचे मानकरी वारकरी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने या दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजेनंतर सन्मान करण्यात आला। तसंच एसटी महामंडळाकडून त्यांना वर्षभर मोफत एसटी प्रवास पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण तसंच पाणी, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लॅस्टिक मुक्त वारी, वृक्ष संवर्धन आदी विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांना श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यामध्ये प्रथम क्रमांक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर, द्वितीय क्रमांक वारकरी धर्मसंकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना आणि तृतीय क्रमांक गोरेकर संस्था आळंदी देवाची यांना पुरस्कार आणि धनादेश देण्यात आले।